नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळ्यात भूक कमी लागते पण काहीतरी टेस्टी खायचं वाटतं, तर ट्राय करा ही कूल आणि एकदम रिफ्रेशिंग दही सँडविच. ही रेसिपी दह्याचा गार आणि चव हलके मसाले यामुळे शरीराला मिळेल थंडावा आणि मनालाही मिळेल समाधान. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि झटपट तयार होते. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. सँडविच म्हटलं की चटणी येणारच. चला तर सर्वप्रथम आपण हिरवी चटणी तयार करून घेऊ सँडविचची. त्यासाठी इकडे मी भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता पुदिन्याची पानं आहेत ती घालायची आहेत. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची घालणार आहोत. मी इकडे 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या. त्यानंतर इकडे मी चणे घेतलेले आहेत. तुम्ही शेव पण घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं असं चिली फ्लेक्स आहे ते घालायचं आहे. मीठ घालायचं आहे, काळं मीठ अर्धा चमचा. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. व आपण आता हे मिक्सरला बारीक अशी वाटून घेणार आहोत. हिरवी चटणी बघू शकता तुम्ही अशी वाटून घेतलेली आहे मी हिरवी चटणी मस्तपैकी अशी सँडविचची. त्यानंतर इकडे मी 1 कप दही घेतलेला आहे. दह्यातील मी ते थोडंसं आधीच मी पाणी काढून टाकलेलं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही प्रोसेस करत आहे. बघू शकता असं दह्यातलं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि दही पूर्ण असं घट्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण जे घट्ट केलेलं दही आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी बारीक अशी चिरून काकडी घेतलेली आहे. बघू शकता एकदम अशी बारीक चिरून घेतलेली आहे काकडी, ती घालायची आहे दह्यामध्ये. त्यानंतर गाजर आहे तो असा मी किसून घेतलेला आहे किसणीच्या साहाय्याने, तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घाला हे सर्व मटेरियल. त्यानंतर कांदा पण असा मी बारीक अगदी चिरून घेतलेला आहे. कांदा मात्र ह्याच्यामध्ये थोडासाच घाला. इकडे मी 1.5 चमचा कांदा घालणार आहे, कारण का कांदा जास्त घातला तर पाणी सुटेल मिश्रणाला. आपण आता या मिश्रणामध्ये चिली फ्लेक्स आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा इकडे मी सँडविच मसाल्याचा वापर केलेला आहे तो घालायचा आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. मीठ नाही घातलं, सँडविच मसाल्यामध्ये मीठ असतं. बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता मस्तपैकी असा दही सँडविच बनवणार आहोत. इकडे मी ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता या ब्रेडच्या स्लाइड्सना जी आपण हिरवी चटणी केलेली आहे ती अशी लावायची आहे एक साइडने. बघू शकता अशी पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर जे आपण दह्याचं स्टफिंग केलेलं आहे मिश्रण ते त्याच्यावरती असं घालायचं आहे व स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण आता हे पसरवून घेणार आहोत. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर दुसरा ब्रेडचा स्लाइड्स आहे तो ठेवायचा आहे. तुम्ही हे असंच पण खाऊ शकता. सध्या सिलेंडर नाही आहेत कोणाला भेटत, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तेवढाच पोटाला आराम भेटेल आणि उन्हाळ्यामध्ये एकदम थंडगार असं वाटेल. आपण आता हे टोस्ट करून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता थोडंसं बटर आहे ते घालायचं आहे. बटर चांगलं वितळू द्या. तुम्ही इकडे तुपाचा पण वापर करू शकता किंवा तेलाचा पण. आपण आता हे जे दही सँडविच तयार केलेलं आहे त्या फ्राय पॅनमध्ये चांगलं असं शेकून घ्यायचं आहे, म्हणजे टोस्ट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही टोस्ट करू शकता. आपण आता थोडंसं वरून असं बटर लावायचं आहे व असं पलटी मारून दुसऱ्या बाजूने आपण आता शेकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी, आणि या उन्हाळ्यात नक्की तुम्ही करून पहा. तुम्ही हे असंच पण खाऊ शकता बिना शेकवता टोस्ट करता.
बघू शकता आपला दही सँडविच तयार झालेला आहे. मस्तपैकी आपण जी हिरवी चटणी केलेली आहे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण. बघू शकता मी एक इकडे टोस्ट केलेला आहे आणि दुसरा असाच केलेला आहे. बघू शकता तुम्ही. एकदम खूप छान आणि टेस्टी लागतो. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.